महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण कोकण कोकण. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. विमानतळ सुरू होऊन गेले अनेक वर्ष झाली. हे विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं, परंतु या विमानतळामध्ये मुंबईची सेवा गेले वर्षभर बंद आहे आणि त्यानंतर पुणे, बेंगलोर ह्या सेवासुद्धा हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर आज फक्त एक विमान त्या विमानतळावर येतं आहे आणि ते पण ऑन टाईम येत नाही, काही काही वेळेला कॅन्सल होतं आहे आणि ह्यांना विचारणारं कोणच नसतं आणि त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे राणे साहेब, आणि असं असताना आपण खरं तर ही विमानतळ सुरू करण्यासाठी आधी खासदार विनायक राऊत सातत्याने प्रयत्न करत होते. उद्योजींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं, परंतु त्यानंतर आपण गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आम्ही बघितलं की एक पत्र दिलं की विमानतळामध्ये विमान सुरू व्हावं म्हणून, परंतु अजूनही हे विमान सुरू झालं नाही. ही आपलं अपयश आपण लपवत आहे. खरं तर याआधीसुद्धा आपली संस्कृती आहे, घरात घुसून मारू, घराला टाळं ठोकू. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आपली ही भूमिका, कालची भूमिका ही आपली उद्विग्न होती की आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे. ठोकशाही ला स्वीकारून लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्विग्नता आपण व्यक्त काल माझ्या रूपाने या ठिकाणी व्यक्त केली आहे. परंतु अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही आणि यापुढे काय भीक घालणार नाही. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे, तुम्ही विमानतळ सुरू केलं पाहिजे. परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात घुसून मला टाळं ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न करताय. खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणं हे गरजेचं आहे. आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा बरोबर विरोधी म्हणून आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील जनते, पर्यटन विचारतायत की विमान तळाबद्दल आपण पत्रकार सुद्धा विचारताय. अनेक वेळा हे प्रश्न निर्माण होत आहेत की विमानतळ असून विमान बंद होत चाललं विमानतळ, आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे आपण लवकरात लवकर विमान मुंबईला जाणारं सुरू करावं, म्हणजे टाळ्या लागण्याची ही वृत्तीच होणार नाही. परंतु असं असलं तरी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला घेऊन, आमच्या शिवसैनिकांना घेऊन आपण किती विरोध केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे विमानतळ सुरू होण्यासाठी जे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करायला लागतील, जिथे आवाज उठवावा लागेल, जिथे टाळं ठोकायला लागेल तिथे आम्ही ते ठोकणारच, एवढं मात्र नक्की आहे. येणाऱ्या काळात जर विमानतळ सुरू झालं नाही तर तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम राहणार आहात का? खरंच म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल, कारण लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. म्हणून कोणी आमच्या घराला टाळं ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळं ठोकण्याचं काम थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती तारीख जाहीर करू आणि विमानतळ मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळं ठोकावंच लागणार. राणेंनी असं देखील म्हटलं आहे की 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मात्र रिफायनरीला विरोध करण्याचं काम केलं. सोबतच सी वर्ल्ड सारखा मोठा प्रकल्पाला देखील जिल्ह्यातल्या विरोधकांनी विरोध केला. खरं तर आता आपण बघितलं असाल की सी वर्ल्डला आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे. आता हा सी वर्ल्ड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता, ह्याच्यात आता आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत. आज सी वर्ल्ड असून देत किंवा पारंपरिक मच्छीमारांना जी संरक्षण असून देत किंवा रिफायनरी असून देत, हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेले आहेत. लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत, सत्ता तुमची आहे आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा, तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही. परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा घेऊ नका, तर त्याला आमचा विरोध राहील.